बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, या जयंतीनिमित्त मी प्रथम त्यांना तिवार अभिवादन करतो। तसेच आलेले सर्व प्रमुख पाहुणे, सरपंचताई सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप इंग्रज अधिकारी होते, ते खूप असे वाईट म्हणजे वागणूक द्यायचे। जेव्हा ते 5वीला होते तेव्हा जेव्हा त्यांना वर्गात सुद्धा बसायचे, त्यांना मुभा नव्हती, हे उमंत्र्याच्या बाहेर बसायचे ते, आणि बाकीचे जे मुलं असायचे ते आत बसायचे। जेव्हा इंग्रज अधिकारी जेव्हा तिथे म्हणजे याच्यासाठी यायचे, तपासणीसाठी यायचे, तेव्हा इंग्रज अधिकारी वर्गातल्या मुलांना प्रश्न विचारायचे, तर एकही मुलाला त्या प्रश्नाचं उत्तर यायचं नाही। पण उमरत्याच्या बाहेर बसलेले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहायचे, ते सर्व प्रश्नांची उत्तरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्यायचे। जेव्हा ते अधिकारी त्या आंबेडकर म्हणजे त्यांच्या जवळ जायचे, त्यांना विचारते, बाळा तुझं नाव काय? तेव्हा ते सांगायचे, डॉक्टर भीमराव आंबेडकर माझे नाव। आणि ते मग त्यांना एक दिवस असा प्रश्न विचारला, म्हणजे बाळा एक प्रश्न विचारतात ते आंबेडकरांना एक प्रश्न विचारतात, ते अधिकारी प्रश्न विचारला की बाळा तुझ्या पृथ्वीपासून आपल्या जवळचा ग्रह कोणता? तेव्हा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे की पृथ्वीपासून सर्वात जवळचा ग्रह कोणता हे मला काही माहित नाही, पण माझ्यासाठी जो कोपऱ्यात भरलेला माठ आहे तो सर्वात जवळचा ग्रह आहे। कारण जो कोपऱ्यात पाण्याने भरलेला माठ असायचा त्याला सुद्धा हात लावायची त्यांना म्हणजे मुभा किंवा त्यांना परवानगी नसायची। तरी एवढं काही सहन करून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवाचं रान करून म्हणजे प्रदेशात शिक्षण घेऊन सगळं करून हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले। त्यांनी ही आपले भारताचं संविधान लिहिलं, आणि ज्या संविधानावर हा अखंड भारत देश चालतो हे संविधान, आणि ज्यांच्यामुळे आपल्याला म्हणजे आपण मागासलेला होतो, आपला मागासलेला समाज आहे, हा समाज पुढे आणण्याचं काम या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले। त्यांचे किती अनंत उपकार आहेत ते आपल्या ह्या जन्मात तरी फुटू शकत नाही। त्यांना कोटी कोटी प्रणाम। जय भीम, जय आदिवासी, जय जय।